रशिया आपलं सोनं विकायला का लागलंय आणि त्याचा भारतावर काय परिणाम होणार? सध्या जगभरात इकॉनॉमिक अनसर्टन्टी वाढते आणि आता रशियाकडून सोन्याची विक्री सतत सुरू आहे. जगातील सर्वात मोठ्या गोल्ड रिझर्व्ह असलेल्या देशांपैकी एक असलेला रशिया जानेवारी 2026 पासून सतत सोनं विकत आहे. फक्त 4 महिन्यात रशियाने जवळपास 9 लाख औन्सेस म्हणजेच तब्बल 28 टन गोल्ड विकला आहे. एप्रिल महिन्यातच जवळपास 2 लाख औन्सेस गोल्ड रिझर्व्ह कमी झालं आणि हा गेल्या 24 वर्षातील सर्वात मोठा डिक्लाइन मानला जातोय. पण रशियाला इतकं सोनं विकायची गरज का पडली? पहिलं कारण युक्रेन वॉर. युद्धासाठी बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च होत आहेत. दुसरं, ऑइल आणि गॅस एक्सपोर्टमधून कमाई कमी झालीये. आणि तिसरं, रशियाला डॉलर आणि चायनीज युआन सारखी फॉरेन करन्सी हवीये. त्यामुळे ते गोल्ड विकून कॅश उभारत आहेत. आता भारतावर याचा परिणाम काय? शॉर्ट टर्म मध्ये गोल्ड आणि सिल्वर प्राइसेसमध्ये करेक्शन दिसू शकतो. म्हणूनच अलीकडे गोल्डमध्ये जवळपास 1,000 रुपये आणि सिल्वरमध्ये 5,000 रुपयाची घसरण दिसली. पण लॉंग टर्म मध्ये स्टोरी वेगळी असू शकते. कारण चीन अजूनही अग्रेसिव्हली गोल्ड खरेदी करत आहे. म्हणजे फ्युचरमध्ये गोल्ड पुन्हा स्ट्रॉंग सेफ हेवन बनू शकतं. तुम्हाला काय वाटतं? रशियाचं हे गोल्ड सेलिंग मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला तुमचं फायनान्स, टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंट नॉलेज अजून स्ट्रॉंग करायचं असेल तर आमचे 5-5 मिनिटाचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा.